ही गोष्ट तुमच्यासोबतही घडते का फक्त माझ्यासोबत घडते? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. एक दिवस मला क्लासेसला सुट्टी होती. चला म्हटलं आज निवांत वेळ घालवूयात म्हटलं स्वतःचा आणि जे कामं आपण आठवड्याभर नाही करू शकत ते कामं करूयात म्हटलं आज. आता तुम्हाला कळतच असेल की मी हे कपडे वाळत टाकायचं स्टँडमध्ये का ठेवलं, कारण बाहेर खूप पाऊस येत होता. त्याच्यामुळे कपडे आधीच ओले होते तर आधी आणखी ओले होत होते, म्हणून मी त्याला मध्ये वाळत टाकले होते घरामध्ये. मग आता म्हटलं आज निवांत वेळ घालवायचा आहे तर टाईम स्पेंड करूयात. छान तुळशीला वगैरे पण पाणी घालता येईल. रोज मी घाईघाईत घालते, आज म्हटलं निवांतमध्ये घालूयात आणि गाणे वगैरे ऐकूयात. मुळात मी तुळशीला पाणी घालायच्या आधी पहिले चप्पल काढत असते. ही गोष्ट तुम्ही पण करतच असाल ऑब्व्हियसली, कारण तुळस ही खूप पवित्र असते. चप्पल घालून कधी पाणी घालू नये हे मला माहिती आहे. सो मी नेहमी चप्पल काढते, पाणी घालते आणि मगच परत चप्पल घालते. सो म्हटलं आज छान स्वयंपाक करता करता गाणे ऐकू. पण काय लोकांना माझा आनंद सहनच होत नाही हो. खाली लगेच घुर्र 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 काही नाही, कन्स्ट्रक्शनचं काम चालू झालं. म्हटलं बघूयात काय चालू आहे. इथे पण तर स्वयंपाक करायला सुरुवात केली होती. आज मी हरभऱ्याची उसळ करायचं ठरवलं होतं. म्हटलं हरभऱ्याची उसळ करूयात, छान मस्त पौष्टिक वगैरे पण होईल आणि प्रतीकला आणि मला आम्हा दोघांनाही आवडते. मग मी खाली जाऊन बघितलं की घुर्र 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 आवाज काय आहे की मला म्युझिकसुद्धा ऐकू देत नाही आहे. मग कळलं MNGLचं आता गॅस कनेक्शन आमच्या घरोघरी पोचतं आहे. त्याच्यामुळे ते कनेक्शन बसवण्यासाठी लोक आलेले होते. त्यांचं कन्स्ट्रक्शनचं काम चाललेलं होतं. तर खाली काहीतरी तोडफोड चाललेली होती. म्हणजे एक दिवस निवांत घालवायचा होता, तोही मला नीट घालवता आला आणि मला छान गाणे ऐकत निवांत स्वयंपाक करायचा होता, तर तोही करता आला नाही. थोड्या वेळानंतर प्रतीक घरी आला. तो म्हणे अगं तुला माहिती आहे का गॅस कनेक्शन येणार आहे. म्हटलं हो सगळं माहिती मला. मग माझी जी थोडीशी किरकिर चालू होती ती त्याच्यावरती जरा भडास काढून घेतली, की कारण कसं असतं ना, नवऱ्यावर जोपर्यंत भडास काढत नाही तोपर्यंत समाधान मिळत नाही हो, मजा येते. तर जाऊ दे, आमच्याकडे आता गॅस कनेक्शन येणार आहे. तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये.